आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या महाफास्ट 50 बातम्यांमधून। मनसे अध्यक्ष राज ठाकरे धाराशिव दौऱ्यावर, मराठा आंदोलक जरांगेंची भेट घेण्याची शक्यता, तर राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला। मनोज जरांगे निवडणूक लढले नाहीत तर ते शरद पवारांचेच आहेत हे पक्क होईल, प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगेंवर निशाणा। ओबीसींनी हक्कासाठी लढलं पाहिजे याची जाणीव जरांगेंनी करून दिली। जरांगेंचा फोटो घरात लावा, निवडणुकांपर्यंत त्यावर एक हार चढवा। ओबीसी आरक्षण बचाव यात्रेदरम्यान प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। सावध रहा म्हणजे कुणबी मराठा दरोडेखोर आहे का? बच्चू कडूंचा प्रकाश आंबेडकर यांना सवाल, तर कळत नसेल तर बोलू नये, प्रकाश आंबेडकरांचं बच्चू कडूंना प्रत्युत्तर। मराठा ठोक मोर्चाचं आज मुंबईमध्ये आंदोलन, फडणवीसांच्या निवासस्थानापासून पवारांच्या निवासस्थानापर्यंत मोर्चा निघणार। सकाळी 10 वाजता सागर बंगला ते सिल्वर ओक या मार्गावर मोर्चा निघणार। आम्ही रामदास आठवलेंचाच पक्ष खरा असं म्हणालो तर किती वेदना होतील, प्रकाश आंबेडकरांनी कायद्याचा अभ्यास करावा। शिंदेंची शिवसेनाच खरी या प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यानंतर राऊतांचं उत्तर। फडणवीसांवर कावळ्यांनी अनेक हल्ले केल्यानं ते आता रक्तबंबाळ झाले, झूट बोले कव्वा काटे या फडणवीसांच्या वक्तव्यावरून राऊतांचा टोला। मनोज जरांगेंच्या दुसऱ्या टप्प्यातील शांतता रॅलीला उद्या सोलापुरातून सुरुवात होणार, जरांगेंच्या सभास्थळाचा पोलीस आयुक्तांकडून आढावा। मनसे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विधानसभेच्या 5 जागा लढवणार, राज ठाकरेंच्या संभाजीनगर दौऱ्यामध्ये उमेदवारांची नावं जाहीर होण्याची शक्यता। देवेंद्र फडणवीसांनी बोलावली मुंबई महानगरातील आमदारांची बैठक, रात्री 8 वाजता सागर बंगल्यावर बैठकीचं आयोजन। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड आणि पालघरमधील आमदार उपस्थित राहणार। महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक, उदय सामंत यांच्या बंगल्यावर बैठकीचं आयोजन। तिन्ही पक्षाचे प्रत्येकी 2 प्रतिनिधी उपस्थित राहणार। प्रचार सभांच्या नियोजनासंदर्भात बैठकीत चर्चा होणार। शिवसेना राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी, कोर्टामध्ये 7 नंबरला शिवसेना तर त्यानंतर राष्ट्रवादीची सुनावणी होणार। दोन्ही याचिकांवर स्वतंत्र सुनावणी पार पडणार। उद्धव ठाकरे आज दिल्लीमध्ये अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतील। ठाकरे राहुल गांधी यांच्यासह सोनिया गांधींना देखील भेटण्याची शक्यता, खासदार संजय राऊतांची माहिती। लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये टिकणार, अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख, विरोधकांच्या टीकेवर अजित पवारांचं ट्विटद्वारे उत्तर। अनंताचा शिधा प्रकरणी राज्य सरकारला उच्च न्यायालयाचा दिलासा, निविदेतील अटींना आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळल्या। गणेशोत्सवानिमित्त 1,07,00,000 लाभार्थ्यांना प्रत्येकी 1 किलो रवा, चणा डाळ, साखर आणि तेलाचं वाटप करण्यात येणार। बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये शिंगणे विरुद्ध शिंगणे अशा लढतीची शक्यता, दादा गटाचे आमदार राजेंद्र शिंगणेंची पुतणी गायत्री शिंगणे यांच्याकडून पवार गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक। काम नाही झालं तरी चालेल, वजाबाकी करण्याच्या भानगडीत पडू नका, बारामतीमधील कार्यक्रमात अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या। नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याची सहकार मंत्री सुनावणी घेणार, सुनील केदार यांना सहकार मंत्र्यांची नोटीस, उद्या मुंबईमध्ये सुनावणी होणार। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांकडून अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल, आपल्याला बेकायदा ताब्यात ठेवल्याच्या भिंडेच्या दाव्याचं उच्च न्यायालयात पोलिसांकडून खंडन। होर्डिंग दुर्घटना प्रकरणातील मुख्य साक्षीदार अर्शद खान अद्याप एसआयटीच्या हाती लागलेला नाही, मुंबई पोलीस कोर्टामध्ये जाण्याची शक्यता, पोलीस अर्शद खानला फरार घोषित करण्याची मागणी करणार। टोलमाफिया आंदोलनातील काँग्रेसच्या 22 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल, कोल्हापुरातील किणी टोलनाक्यावर झालेल्या आंदोलकांवर गुन्हे दाखल। गोदावरीला आलेला पूर आता ओसरला, गंगापूर धरणातला विसर्ग देखील कमी केल्यानं पूर ओसरण्यास मदत, दुतोंड्या मारुतीच्या तळपायाला पाणी। पुण्यातील भिडे पुलावरचं पाणी देखील ओसरलं, पूल 4 दिवसांनी वाहतुकीसाठी खुला, खडकवासला धरणातून मुठा नदी पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद। राज्यातील 2,997 धरणांमध्ये 916.75 टीएमसी पाणीसाठा, राज्यभरातील एकूण 34 धरणांमधून पाण्याचा विसर्ग। सोलापूरच्या करमाळ्यातील उजनी धरण ओव्हरफ्लो, धरणामधून 1,25,000 क्युसेक पाण्याचा भीमा नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू। जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात 20% वाढ, 58,000 क्युसेक वेगानं धरणामध्ये पाण्याची आवक, 5 दिवसामध्ये जायकवाडी धरणातील पाणी 4% आता 20%वर। उजनी आणि वीर धरणामधून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीच्या पातळीमध्ये वाढ, पंढरपुरातील जुना ऐतिहासिक दगडी पूल त्याचबरोबर इस्कॉन घाट पाण्याखाली। नवी मुंबईतील मोरबे धरणामधील पाणीसाठा 90%वर, पाऊस झाल्यास धरण पूर्ण क्षमतेनं भरून वाहणार। कोयना पाणलोट क्षेत्रामध्ये पावसानं विश्रांती घेतल्यानं कोयना धरणाचे दरवाजे बंद, पाण्याची आवक घटल्यानं धरण व्यवस्थापनाचा निर्णय, नदीकाठच्या गावांना दिलासा।
16 दिवसांनंतर कोल्हापूरची पंचगंगा नदी इशारा पातळीच्या खाली. पावसानं विश्रांती घेतल्यानंतर पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 38 फूट 11 इंचांवर.